आपल्याकडे वेळ नाही म्हणून हे करू नका, की ठीक आहे आता वेळ नाही आहे मग नंतर कधीतरी करू. ते नंतर कधीच होत नाही. ते नंतर खूप उशीर होतं कधी कधी. तो जो काही लॉस असतो ना, तो तो तुम्ही रिपेअर करू शकत नाही. आणि हा माझा अनुभव आहे की एकदा एकदा माणूस गेला की मग तुम्ही फक्त रिग्रेट करू शकता. नमस्कार. सगळ्यात आधी माझ्या 2 व्लॉग्सला, या पॉडकास्टला, आता मला माहिती नाही याला काय नाव द्यायचं आहे, पण त्याला तुम्ही खूप छान प्रतिसाद दिला त्यासाठी खरंच मनापासून धन्यवाद. अ, आज मी अ, आज मी का अशा विषयावर बोलणार आहे ज्याचे ज्याचे इफेक्ट्स मी माझ्या फॅमिलीवर खूप पाहिले आहेत. तर आज मी हेल्थविषयी बोलणार आहे. आता हेल्थविषयी बोलणार आहे म्हणजे मी आज काय खाते, मी दिवस माझा कसा सुरू करते, त्याच्यानंतर काय काय तुम्ही खायला पाहिजे, काय काय नाही खायला पाहिजे, हे मी तुम्हाला सांगणार नाही आहे. कारण मला असं वाटतं की एक स्त्री म्हणून, एक घरातली बाई म्हणून तुम्हाला ह्या गोष्टी अनेक ठिकाणाहून किंवा आता सोशल मीडियावरती म्हणू नका, इंटरनेटवरती म्हणू नका, इतक्या गोष्टी उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत. त्यातनं तुम्ही तुमच्यासाठी काय चांगलं आहे आणि काय चांगलं नाही आहे हे निवडू शकता. आणि मी असं गृहीत धरते की तुम्ही त्या निवडल्या आहेत आणि तुम्ही स्वतःची खूप चांगली काळजी घेत आहात. पण मला तुम्हाला सुद्धा आणि तुमच्या घरातल्यांना सुद्धा हे सांगायचं आहे की एका स्त्रीची काळजी ही फक्त तिची जबाबदारी नसून संपूर्ण घराची जबाबदारी असते. आणि मला असं वाटतं ही मी माझ्या पर्सनल एक्सपिरियन्सवरून तुम्हाला सांगत आहे. साधारण एक म्हणजे माझी आई आता इज अबाउट 60-65 आणि माझी मावशी साधारण 2-3 वर्ष तिच्याहून मोठी होती. मागच्या वर्षी आम्हाला अचानक असं कळलं की मावशी एक हार्ट अटॅकनी गेली आम्हाला सोडून. आणि तो माझ्यासाठी, माझ्या फॅमिलीसाठी, माझ्या आईसाठी एक खूप मोठा धक्का होता. आणि हे झालं कारण तिने तिच्या हेल्थची खूप काळजी घेतली नाही. आणि जेव्हा जेव्हा मला कुठे ना कुठेतरी इंटरव्ह्यूजमध्ये असं विचारलं जातं की अमृता, तुला आजकालच्या स्त्रियांना काय सांगावंसं वाटतं, तुला व्हॉट इज इट दॅट यू वॉन्ट टू टेल देम, तर मी तो चान्स कधीच सोडत नाही हे सांगायचा की प्रत्येक स्त्री नी स्वतःची काळजी तर घेतलीच पाहिजे, पण त्या घरातल्यांनी सुद्धा त्या स्त्रीची तिच्या हेल्थची तेवढीच काळजी घेतली पाहिजे. सो आज मी तुम्हाला त्यावरच काहीतरी सांगायला आणि माझा जो काही अनुभव आहे तो शेअर करायला हा व्लॉग करत आहे. सो हिअर गोज. मला या ब्लॉगमध्ये हेल्थविषयी जेव्हा मी तुम्हाला सांगते मला बोलायचं आहे, तेव्हा मला हे नाही तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही चहा कधी घ्या, कॉफी कधी घ्या, हे घेऊ नका, ते घेऊ नका. मला असं वाटतं हल्ली इंटरनेटवरती, सोशल मीडिया, डायटिशियन्स, न्यूट्रिशनिस्ट या सगळ्यांमुळे आपल्याला त्या सगळ्याचं नॉलेज भरपूर आहे. पण मला तुम्हाला हे सांगायचं आहे की हेल्दी दिसणं एक गोष्ट आहे, हेल्दी फील करणं एक वेगळी गोष्ट आहे. जेव्हा मी तुम्हाला म्हणते की हेल्दी फील करणं म्हणजे काय, म्हणजे तुम्ही तुमच्या बॉडीची आतून बाहेरून काळजी घेणं. म्हणजे काही टेस्ट असतात ज्या बायकांनी दर 6 महिन्यांनी, दर 3 महिन्यांनी या करायलाच लागतात आणि त्या करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला थायरॉईडच्या टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला PCOSच्या टेस्ट असतात, त्याच्यामध्ये तुम्हाला एक मॅमोग्राफी नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये तुमचे ब्रेस्ट कसे आहेत, काय आहेत, आणि इफ देर आर एनी अर्ली सायन्स ऑफ एनी काइंड ऑफ मे बी लम्स ऑर कॅन्सर ऑर एनिथिंग, ते सगळं त्या टेस्टमध्ये जे काही आहे ते पुरेपूर तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन मिळून जाते त्या टेस्टमधनं. दुसरी गोष्ट म्हणजे ह्या टेस्ट 3 ते 6 महिन्यांनी करणं का इम्पॉर्टंट आहे. इट इज बिकॉज आफ्टर एव्हरी सायकल तुमची बॉडी खूप वेगवेगळ्या चेंजेसमधनं जात असते. त्यात जेव्हा तुमचे पिरियड्स असतात तेव्हा ती वेगळ्या गोष्टींमधनं जात असते. त्याच्यानंतर जे 20-22 दिवस तुम्हाला विदाऊट पिरियड्स तुम्ही घालवता आणि जे काही तुम्हाला मेंटल टेन्शन असतं, जे काही फिजिकल स्ट्रेस असतो, तो सगळा त्या पिरियड्सच्या दरम्यान तुम्हाला तो कळतो. आता मी तुम्हाला माझं एक्झाम्पल देते. साधारण 1 वर्ष आधी मला एक हलका थायरॉईड, बॉर्डरलाईन थायरॉईड जो आहे तो स्ट्रेसमुळे डिटेक्ट झाला होता. अर्थात त्याच्यावरती मात तुम्ही एक्सरसाइजनी, तुमच्या फूड हॅबिट्सनी, लाईफस्टाईल चेंजेसनी आणू शकता. पण मला त्यांनी इतकं जास्त टेन्शन आलं होतं की तो लिटरली 1-2 महिन्यानंतर मी टेस्ट केल्या होत्या तेव्हा त्या
तो वाढला होता. सो तो स्ट्रेस घेऊन कधीच काही होत नाही. तुम्ही कितीही एक्सरसाइज करा, काही करा. मग मी एक प्रकारचं सॅशे सुरू केलं, जे मला माझ्या डॉक्टरनी सांगितलं होतं, ज्याच्यामुळे माझ्या हार्मोन्सवरती कंट्रोल आला. सो या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला थोड्याफार चेंज कराव्या लागतात, ज्याच्यामुळे तुम्हाला कळतं की तुमची जी हार्मोनल हेल्थ आहे, तुमची जी मेंटल हेल्थ आहे, तुम्ही किती स्ट्रेस घेऊ शकता, केवढं तुमची कपॅसिटी आहे, हे सगळं त्या स्ट्रेसमधनं डिफाईन होतं. आणि ते डेफिनेशन्स आपल्याला खूप खूप उपयोगी पडतात. लेट मी टेल यू की एक लास्ट इयर माझ्या मावशीचं खूप अचानक आम्हाला कळलं आणि खूप अचानक तिची डेथ आली आणि हार्ट अटॅक होता. आणि तिची सवय होती सगळं काही अंगावर काढायची. म्हणजे ती, मला असं वाटतं, आपल्या घरातल्या खूपशा आयांची असते. आपण कितीही म्हटलं, आपण कितीही कटकट केली, आपण कितीही त्यांच्या मागे लागलो, तरी सुद्धा त्या काही टेस्ट करत नाही. त्यांना असं वाटतं आम्हाला काही होत नाही, आम्हाला काही होत नाही. पण ट्रस्ट मी, त्या स्त्रीच्या, त्या महिलाच्या अंगावर संपूर्ण फॅमिलीची, घराची जबाबदारी असते. आणि तुम्हाला माहिती नाही की ते कधी ते अचानक कुठल्या तरी रूपात समोर येईल. आणि मला असं वाटतं की मावशीचं अचानक जाणं हे माझ्यासाठी अत्यंत आय ओपनिंग होतं. किती वेळा मी तिला सांगितलं होतं, मला आठवतं की अगं तू चल ना, मी तुझं हे करवते, तुझे टेस्ट करवते, तुला डॉक्टरकडे घेऊन जाते वगैरे. पण काय माहिती तिने ते सगळं इतकं अंगावर काढलं. आणि म्हणजे माझ्यासाठी, माझ्या आईसाठी आय थिंक इट वॉज द मोस्ट डिफिकल्ट टाइम्स. कारण ती आमच्या दोघांची आई होती असं म्हणायला हरकत नाही आहे. सो म्हणून मला जेव्हा जेव्हा वेळ मिळतो किंवा जेव्हा जेव्हा मला संधी मिळते हे सांगायची महिलांना किंवा स्त्रियांना की प्लीज ह्या टेस्ट जाऊन करा, किंवा त्या घरातल्या पुरुषांना देखील की प्लीज तुमच्या आईला, तुमच्या वहिनीला, बहिणीला हे सांगा की ह्या टेस्ट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्याच्यामुळे तुम्हाला तुमची हेल्थ कुठे आहे, काय आहे, कशी आहे हे कळतं. अर्थात आपल्या सगळ्यांनाच एक हेल्दी फिट लाईफ जगायला आवडतं, पण खरोखरच आपल्या इथे एस्पेशली आपल्या कंट्रीमध्ये, आपल्या घरांमध्ये खूप सवय असते स्त्रियांना सगळं अंगावर काढायची. सो ते काढायला देऊ नका. इंटरनेटवरती जा आणि ह्या सगळ्या टेस्ट कुठल्या कुठल्या अवेलेबल आहेत, कुठल्या नाही अवेलेबल आहेत. आणि आता तर म्हणजे सबर्बन डायग्नॉस्टिक्स म्हणू नका, किंवा असे अनेक सेंटर्स आहेत जे फक्त ह्या टेस्ट घरपोच करवतात. सो डेफिनेटली तुम्ही या सगळ्या टेस्ट करायला पाहिजे. आणि तुमच्या गायनेकोलॉजिस्टला तुम्ही अटलिस्ट 6 मंथ्समधनं एकदा तरी व्हिजिट द्यायला पाहिजे. आणि सो मला असं वाटतं की कुठल्याही फिट आणि हेल्दी फॅमिलीची सुरुवात त्या घरातल्या महिलापासून होते. आणि जर का त्या महिलाकडे दुर्लक्ष झालं तिच्याकडनं किंवा तिच्या फॅमिली मेंबर्सकडनं, तर ते अजिबातच चांगलं नाही आहे. आणि ही माझी कळकळीची विनंती आहे त्या घरातल्या, प्रत्येक घरातल्या प्रत्येक मेंबरसाठी की प्लीज प्लीज आपल्या आईला किंवा आपल्या आजीला किंवा आपल्या घरातल्या स्त्रियांना या गोष्टींबाबतीत एज्युकेट करा. आणि जर का त्या एज्युकेटेड असतील आणि जर का त्या ह्या बाबतीत एज्युकेटेड असतील आणि तरीही त्या दुर्लक्ष करत असतील, तर ते दुर्लक्ष होऊ देऊ नका. कारण तो जो काही लॉस असतो ना, तो तुम्ही रिपेअर करू शकत नाही. आणि हा माझा अनुभव आहे की एकदा माणूस गेला की मग तुम्ही फक्त रिग्रेट करू शकता. तुम्हाला फक्त हे वाटू शकतं की अरे यार, मी अजून थोडं पुश करायला पाहिजे होतं, की अरे यार, मी अजून थोडंसं मी जाऊन काहीतरी करायला पाहिजे होतं. माझ्यात जर का ती अथॉरिटी असते, माझ्यात जर का ती पॉवर असती, तर कदाचित मी काहीतरी केलं असतं. सो ते कदाचित आणि रिग्रेटवरती राहून जातं. सो तसं काही तुमच्या आयुष्यात तुम्ही फेस करू नये म्हणून तुम्हाला ही आवर्जून मी हा ब्लॉग केला आहे. प्लीज त्या सगळ्या टेस्ट ज्या आहेत त्या इंटरनेटवरती, त्या गायनेकोलॉजिस्टकडे अवेलेबल असतात. या सबर्बन डायग्नॉस्टिक्स आणि या सगळ्या डायग्नॉस्टिक सेंटर्सकडे अवेलेबल असतात. तुम्हाला फक्त तिकडे जायचं आहे, रादर त्यांना घरी बोलवायचं आहे. आणि त्या घरी तुम्हाला तुमच्या ब्लड टेस्ट करायच्या आहेत, युरिन टेस्ट करायच्या आहेत, सोनोग्राफी करायची आहे. सो ते सगळं आपल्याकडे अवेलेबल आहे. पण आपल्याकडे वेळ नाही म्हणून हे करू नका की ठीक आहे आता वेळ नाही आहे, मग नंतर कधीतरी करू. ते नंतर कधीच होत नाही. नंतर खूप उशीर होतं कधी कधी. आणि हे मी अनुभवावरनं सांगतेय. आता खूप लोकांना असं वाटू शकतं की अरे अमृता, तुला काय जाते बोलताना, तुला म्हणजे मेड असेल तुमच्या घरात किंवा कोणीतरी तुमचं
जेवणाचे टायमिंग्स वगैरे मेंटेन करत असेल आणि मग काय तुम्हाला काय स्ट्रेस आहे, इतकं छान तुम्ही फिरता वगैरे वगैरे. पण तेच मी म्हणते की असं होत नाही, कारण आमचे शूटिंग्स जे काही आहेत ते इतके रात्री रात्री सुरू असतात. त्याच्यानंतर ठिकठिकाणी आम्हाला पहाटेच्या फ्लाईट्स घेऊन जावं लागतं. सो तुमची झोपेची जी काही वेळ असते ती वरखाली होते जरा. तर आता मी ह्या वर्षातच मला आठवत आहे की मी 2 महिने तर मी लंडनलाच होते. सो ते कम्प्लीट माझा टाईम चेंज झालं होतं. तर त्याच्यामध्ये जेवण पण सांभाळा, तुमचं पोटही खराब नाही व्हायला पाहिजे. त्याच्यानंतर तुम्हाला जवळपास वियर्ड वेदर कंडिशन्समध्ये शूट करावं लागतं. इथे गरमी होती आणि तिकडे -3 डिग्रीज होतं. त्याच्यामध्ये मी शिफॉनची साडी नेसली होती, त्याच्यामध्ये शूट करायचं होतं. सो हे सगळे फॅक्टर्स जे आहेत ना, हे बॉडीवरती माइंडवरती स्ट्रेस देणारेच फॅक्टर्स आहेत. पण तुम्हाला मी सांगते की मी काय काय करते अशा वेळेस. मी एकतर डेअरी कम्प्लिटली बंद करून टाकते, म्हणजे दूध, दही हे सगळं कम्प्लिटली बंद करते. कारण त्याच्यामुळे काय होतं की एक जी मी लॅक्टोज इंटॉलरंट आहे, म्हणजे मला कुठलेही दुधाचे प्रकार मी खाल्ले किंवा प्यायले तर मग मला एक गॅस्ट्रिक रिॲक्शन येते, म्हणजे ॲसिड रिफ्लक्स होतं त्याने. सो मी कम्प्लिटली ते बंद करते. मी ब्रेड कम्प्लिटली बंद करून टाकते. मी खरंच सांगते, मी आता 2 महिने जेव्हा लंडनला होते ना, मी दाल खिचडीवरती जगली आहे. तिकडे माझी प्रोडक्शनवाली मला म्हणाली की मॅम तुमचा काहीच त्रास नाही, तुम्ही फक्त दाल खिचडी खाता. आणि खरंच सांगते तुम्हाला की मी दाल खिचडी खाते. अशा वेळेस मी जवळपास 12 ते 14 तासांचं फास्टिंग सुद्धा ऑब्झर्व करते, जिकडे मी खूप पाणी पिते. कारण काय होतं की शूटिंगच्या वेळेस अशी हालचाल नसते तुमची, कारण तुमचा शॉट असतो तेव्हा तुम्हाला जावं लागतं, शॉट देऊन परत यावं लागतं. पण त्या दरम्यान मी खूप काळजी घेते या गोष्टीची की मी खूप पाणी पिईन, मी दाल खिचडीसारखं अतिशय जे माझ्या पोटाला त्रास देणार नाही असं जेवण खाईन. त्याच्यानंतर जेव्हा मी ब्रेकफास्ट खाते तो खूप हेवी असतो, म्हणजे तो स्क्रॅम्बल्ड एग्ज असेल किंवा मग एखादा ब्रेड मी सकाळी घेऊ शकते, कारण मग दिवसभर मी तो बर्न करणार असते. त्याच्यानंतर मी ब्लॅक कॉफी घेते, मी ब्लॅक टी घेते, शुगर कम्प्लिटली बंद करून टाकते. सो असा माझा आहार असतो, म्हणजे जितके दिवस मी शूटिंग करते तितका सिंपल माझा आहार असतो. आता मला आठवतं की आम्ही चंद्रमुखीच्या वेळेस भोरमध्ये शूटिंग करायचो, तेव्हा मी शेपूची भाजी आणि तांदळाची भाकरी एवढंच खायचे. लिटरली सांगते एवढंच खायचे आणि तेवढं माझ्यासाठी खूप असायचं. आणि असं म्हटलं जातं की जेव्हा तुम्हाला वाटतं की तुम्ही 100% खाऊ शकता तेव्हा तुम्ही 80% खायचं असतं. कारण तुम्ही जितकं फुल करता तुमच्या तुमच्या पोटाला ना, तितकं तुम्हाला हेवी वाटतं आणि तितकं मला असं वाटतं की इट इज नॉट सर्विंग, ते जे काही जेवण तुम्ही जेवताय ना, इट इज नॉट सर्विंग द पर्पज. तुमची बॉडी जेवढं मागते ना, ते ॲक्च्युली तुमची मूठ केवढी असते तेवढंच ती मागत असते, माहिती आहे. तुम्ही त्याला इतकं ओव्हर इटिंग करून ना मग तुम्हाला डिझी फील व्हायला लागतं, तुम्हाला चक्कर यायला लागते. सो ते नका करू. असं जनरली एक ऑब्झर्व करून बघा, जे मी करते की आता समजा मला माहिती आहे की एवढा बाऊल आहे दाल खिचडीचा, तर मग मी एवढाच बाऊल खाते आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की ओके ठीक आहे, अजून 2 तासांनी 3 तासांनी मला भूक लागेल, मग मी प्रॉपरली खाईन. सो हे करून बघा. असं म्हणतात की जितकं ताटात वाढलंय तितकं तुम्ही खायलाच पाहिजे. सो ताटातच कमी घ्या मुळात, म्हणजे ठीक आहे. सो ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मी ऑब्झर्व करते जेव्हा मी कुठे शूटिंग करत असेन किंवा मी घरात जरी असेन. आता असं नाही आहे की मला कधीतरी चाटची इच्छा होत नाही किंवा मला कधीतरी आईस्क्रीमची इच्छा होत नाही. पण खरं सांगू म्हणजे मी स्वतःच्या माइंडला इतकं प्रिपेअर केलंय की अमृता, तुला जेव्हा आईस्क्रीम खायचं असेल तर एक आईस्क्रीम आणि दुसऱ्या आईस्क्रीममध्ये ॲटलिस्ट 20 दिवसांची एक गॅप पाहिजे. कारण अगेन दुधाचा प्रकार आहे तो, अगेन त्याच्यात शुगर आहे. सो मी समजा 1 तारखेला आईस्क्रीम खाल्लं तर मग मी डायरेक्ट 20 तारखेला आईस्क्रीम खाते. आणि मी स्वतःच्या माइंडला इतकं ट्रेन केलंय की समजा तू आत्ता खाल्लंस ना तर तुला जिममध्ये तेवढीच मेहनत करावी लागेल. सो तुम्ही जे काही जिममध्ये करता हे लिटरली 20 ते 30% असतं. जे तुम्ही खाता, जे तुम्ही विचार करता ते 70% असतं. सो माझी ही खरंच मनापासून एकतर विनंती आहे की तुम्ही जे खाताय त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका. ते अतिशय फोकसनी खा. म्हणून आपल्याला सांगितलं जातं ना की जेव्हा जेवण तुमच्या समोर असतं तेव्हा जास्त बोलू नका किंवा TV बघू नका किंवा काय. तर ते खरंच त्याच्यासाठी आहे, कारण जे काही तुम्ही जेवताय, जे काही तुम्ही जो काही आहार घेताय, जो काही विचार करताय ते सगळं तुमच्या बॉडीमध्ये जातं आणि तेच लोकांना दिसतं, तेच तुम्हाला समोर दिसतं. आणि
मी ह्या काही गोष्टी अत्यंत माइंडफुली करते आणि त्याच्याबरोबरच मी योगा करते, त्याच्याबरोबरच मी काय आपण म्हणतो की वेट ट्रेनिंग मला खूप आवडतं, सो ते करते. अर्थात वेट आहे सो ते कधी ना कधीतरी वर खाली होतच राहणार आहे. लाईक आता खूप दिवस झाले माझं वेट 56 वरतीच अडकलं आहे, पण आता काय करायचं, काही करू शकत नाही. मी असं तर नाही आहे की मी आता कंटिन्युअसली फास्ट करू शकते. आता फास्टिंगचं सांगायचं तर मी वीकमधनं एकदा तर डेफिनेटली फास्ट करते. तो सोमवार मी पकडलाय की तेव्हा मी फक्त फळांचा आहार घेते आणि हे फॅन्सी नाहीये, हे सगळं तुम्हीही करू शकता. काय लागतंय, एक ॲपल खायला, एक बनाना खायला किंवा एक पपई खायला, काहीच लागत नाहीये. फक्त तुम्ही तुमचं मन घट्ट बनवलं ना की तुम्ही सगळं करू शकता. सो आय फील की ह्या सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी मी करते ज्या माझ्यासाठी वर्क करतात. आय एम शुअर की तुमच्यासाठी पण अनेक गोष्टी वर्क करत असतील. आणि बघा, जर का वीकमधनं एकदा तुम्हाला फास्ट करता आला तर, कारण त्यांनी तुम्हाला कळतं की की इट इज माइंड ओव्हर मॅटर, म्हणजे तुमची मनाची ताकद जी आहे ती जास्तीत जास्त यूज होते तेव्हा. आणि तुम्ही जेव्हा जेवणाला नाही म्हणू शकता तेव्हा तुम्ही आयुष्यात कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकता, तुम्ही नाही म्हणायला शिकू शकता असं मला वाटतं. सो बघा, करून बघा. आणि जर का तुम्ही करत असाल तर मला कमेंटमध्ये सांगा. आणि अगदी तुम्ही करत नसाल तर करून बघायला हरकत नाहीये. आणि करून बघितल्यानंतर तुम्हाला कसं वाटतंय तेही मला कमेंटमध्ये सांगा. ठीक आहे, काळजी घ्या. आणि पुन्हा एकदा जाता जाता तुम्हाला एवढंच सांगू इच्छिते की घरातली महिला, घरातली स्त्री जर ठीक राहिली तर ते घर ठीक राहतं. आणि ते जे काही एक फिलिंग ऑफ लॉस आहे, तो जर का तुम्हाला नको असेल, रिग्रेट नको असेल, तर प्लीज हे डेफिनेटली करा. दॅट्स इट. थँक्यू. हॅलो. आज म्हटलं की आज आपण मनसोक्त गप्पा जरा चहा पिताना मारूयात. काय वाटतं, बरोबर आहे ना? नाही म्हणजे तुमची चहाची वेळ झाली असेल तर तुम्ही घ्या, मला काय कधीही चहा लागतो. 24/7 चहा इज ऑलवेज वेलकम. आणि मी असं कुठेतरी वाचलं होतं की जर तुम्ही स्वतः उठून कुठल्या तरी सिनेमागृहात जाऊ शकता आणि एक चित्रपट बघू शकता, स्वतःसाठी पॉपकॉर्न घेऊ शकता, कोल्ड्रिंक घेऊ शकता आणि आईस्क्रीम घेऊ शकता, मग तुम्ही या जगात काहीही करू शकता.